अ, नमस्कार. आपला महाराष्ट्र मीडिया न्यूज यांच्या सौजन्याने आपण रासायनिकांच्या आरोग्याच्या आणीबाणीमध्ये रासायनिकांचं आरोग्य कसं आहे, पुढे जाऊन कसं होईल याची चिंता आपल्या सर्वांनाच लागून राहिली आहे. आणि या रसायनीचा इतिहास तुम्हाला सांगायचं म्हटलं तर कर्जत, खालापूर आणि पनवेल या तिन्ही तालुक्यांच्या मध्यवर्ती ठिकाण कर्नाळा अभयारण्य या राष्ट्रीय अभयारण्याच्या शेजारी असलेले हे रसायनी गाव एक निसर्गरम्य ठिकाण आहे. आणि हे नुसतं गावच नाही तर वेगवेगळ्या कारखान्यांची एक औद्योगिक नगरी आहे. या परिसरामध्ये विविध शहरातून, देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक रोजंदारी करण्यासाठी आणि आपलं आयुष्य घडवण्यासाठी येथे येतात. इथे शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, वेगवेगळी इन्स्टिट्यूट्स आहेत, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाची कामगिरी करणारे विविध नागरिक किंवा मुलं किंवा विद्यार्थी या परिसरामध्ये होऊन गेलेले आहेत. या परिसरामध्ये कधी काळी पुरासारखं नैसर्गिक संकट येऊन गेलं, पण रसायनी काही हादरली नाही. रसायनीने काही त्याच्याने खचली नाही. आणि आता अशाच वेळी जगामध्ये एवढ्या प्रमाणात पसरलेला कोरोना या रसायनीच्या उमऱ्यावर येऊन ठेपलेला आहे. 2 महिन्यापासून लॉकडाऊन असलेली ही रसायनी, ज्यांना कधी वाटलं नव्हतं की रसायनीमध्ये कोरोना सारखा आजार येईल, पण तो या 2 दिवसापूर्वी घडलेला आहे. आणि अशा वेळी ही औद्योगिक आरोग्याची आणीबाणी आली असताना आपण आपल्या आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे, आपण कुठली प्रिकॉशन घेतली पाहिजे, खबरदारी घेतली पाहिजे, काय केलं पाहिजे आणि शासनाने दिलेल्या नियमाची अंमलबजावणी कशी केली पाहिजे, यासाठी आपण आपल्या रसायनीतलेच मंडळी ज्यांना या क्षेत्रातला अनुभव आहे, या क्षेत्रामध्ये ते काम करतात, फ्रंट लाईनला काम करतात, काही जण त्याच्यावर संशोधन करतात, अशा डॉक्टर मंडळींना घेऊन आपण या रसायनीचं आरोग्य अशी चर्चा येथे आयोजित केली आहे. आणि या चर्चेसाठी मला जी डॉक्टर मंडळी येथे आलेली आहेत त्याच्यामध्ये पहिले आहेत डॉक्टर सागर रघुनाथ कांबळे. यांनी सायन येथून 2010 मध्ये MBBSचं शिक्षण घेतलं. त्यानंतर पुढे त्यांनी पदव्युत्तर शिक्षण मेडिसिन मध्ये केलं. MD मेडिसिन आहेत ते. आणि विशेष म्हणजे मधुमेह, हृदयरोग आणि इतर मोठाले आजार याच्यावर ते प्रॅक्टिस करतात. रसायनीमध्ये त्यांच्या पल्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथून ते प्रॅक्टिस करत असतात. नुकताच त्यांनी कोविड-19 या व्हायरस उपचारासाठी ARB प्रवर्गातील औषधांचा उपयोग कसा करावा यासाठी संशोधन करून त्यांनी ते युरोपामध्ये पाठवलेलं आहे. त्याच्या पुढची प्रोसेस ती चालू आहे, त्याबद्दल ते आपल्याला माहिती देतीलच. तसेच या रासायनिकांचं आरोग्य त्यांच्या दृष्टिकोनातून कसं आहे आणि कसं राहील ते आपण माहिती त्यांच्याकडून करून घेऊया. स्वागत आहे डॉक्टर सागर कांबळे यांचं. त्यानंतर दुसरे पॅनलिस्ट आहेत डॉक्टर रविराज जाधव. डॉक्टर रविराज जाधव हे जनरल आणि लेप्रोस्कोपिक सर्जन आहेत. सध्या ते रेगे हॉस्पिटल चांभारली, विनम्र स्वराज हॉस्पिटल नवी मुंबई वाशी तसेच पॅरामाउंट हॉस्पिटल येथे प्रॅक्टिस करतात. आणि या परिसरामध्ये ते बरेच दिवस प्रॅक्टिस करत असल्याने या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची जी लेवल किंवा त्यांच्या आरोग्याची जी क्षमता आहे ती त्यांना चांगली माहीत आहे. यासाठी आम्ही त्यांना या कार्यक्रमात बोलवलेलं आहे. यानंतर एकलसी शाळेच्या माजी विद्यार्थिनी डॉक्टर मंजिरी जोशी यांचंही या कार्यक्रमात स्वागत आहे. त्यांनी आयुर्वेदामध्ये डिग्री घेतलेली आहे. गेली 15 वर्ष ते आयुर्वेदामध्ये प्रॅक्टिस करत आहेत आणि एक फ्रंटलाईन
कोरोना योद्धा म्हणून ते पुण्यामध्ये सध्या काम करीत आहेत. त्यांचं या कार्यक्रमात स्वागत. आणि यानंतर आपले चौथे पॅनलिस्ट आहेत डॉक्टर विशाल राऊत. डॉक्टर विशाल राऊत हे बालरोग तज्ज्ञ आहेत. गेली 10 ते 12 वर्ष ते लहान मुलांच्या आरोग्यासंदर्भात प्रॅक्टिस करत आहेत. या परिसरातील बहुतेक पेशंट आणि लहान मुलं आणि त्यांच्या संदर्भात येणारे आजार त्यांना चांगले माहीत आहेत आणि त्याची संपूर्ण माहिती आपण त्यांच्याकडून घेऊया. या चारही पॅनलिस्टचं मी आपला महाराष्ट्र मीडिया न्यूज चॅनल तर्फे आणि सर्व रसायनीच्या नागरिकांतर्फे स्वागत करतो. आणि माझा पहिला प्रश्न आहे डॉक्टर जाधव यांना. डॉक्टर जाधव, कोविड-19 म्हणजे नक्की काय आणि त्याचे गांभीर्य तुम्ही या रसायनीकरांना कसे सांगाल, त्याची थोडक्यात लक्षणं आणि त्याचे होणारे परिणाम तुम्ही आम्हाला सांगावेत. कोविड-19 हा न्यू कोरोना व्हायरस ह्या एका विषाणूमुळे होणारा प्रामुख्याने श्वसनाचा श्वसन क्रियेवर परिणाम करणारा आजार आहे. या आजाराबद्दल हा एक नवीन विषाणू असल्यामुळे ह्या आजाराबद्दल आपल्याला सायंटिफिक नॉलेज बेस हे खूप मोठं नाहीये. ह्या आजाराचे सिम्पटम्स किंवा ह्याचे जे लक्षणं आहेत ते बरेच वेगवेगळे आहेत, पण म्हणजे प्रामुख्याने सोर थ्रोट म्हणजे घसा खराब होणे, घसा दुखणे, ताप आणि खोकला हे ह्याचे सगळ्यात महत्वाचे सिम्पटम्स आहेत. पण ह्यासोबतच बऱ्याच वेळा काही पेशंट्सला पोट दुखणे किंवा लूज मोशन्स होणे ह्या अशा सुद्धा सिम्पटम्स दिसलेले आहेत. पण प्रामुख्याने जर बघितलं तर सोर थ्रोट, कफ आणि फीवर, ताप हे त्याचे मेन सिम्पटम्स आपण कन्सिडर केले पाहिजे. ह्याचा जो प्रसार होतोय हे आतापर्यंत तरी ड्रॉपलेट्सच्या माध्यमातून होतोय. म्हणजे आपण जेव्हा बोलतो, शिंकतो, खोकलतो त्यावेळेस थुंकी रूपात जे ड्रॉपलेट्स खाली सरफेसवर पडतात, समोरच्या किंवा कुठल्याही ऑब्जेक्टवर पडतात, ते जेव्हा आपल्या दुसऱ्या एका ह्याच्या हाताला लागतात आणि ते त्याच हाताने जेव्हा आपण ते हात तोंडाला लावतो त्या माध्यमातून ह्याचा प्रसार होत आहे. आणि ह्याच्याच मेन हे काय म्हणतात जो काळजीचा विषय आहे तो फक्त हाच आहे की ह्याचं इन्फेक्टिव्हिटी रेट जी आहे ती सिग्निफिकंट असल्यामुळे एकाच वेळेस बऱ्याच संख्येने पेशंट्स वाढतात आणि त्यामुळे मग आपलं जी हेल्थ केअर सिस्टम आहे ती पुरेशी पडत नाही आणि ते कमी करण्यासाठी आपण लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंग या सगळ्या गोष्टींचा आपण वापर करत आहोत. धन्यवाद डॉक्टर जाधव. आपण थोडक्यात आपल्या कोविड-19ची माहिती सांगितली. यानंतर मी डॉक्टर सागर कांबळे यांच्याकडे येतो. डॉक्टर सागर कांबळे, कोरोनाचा प्रादुर्भाव होणाऱ्या लोकांपैकी बऱ्याच लोकांना मधुमेह, हृदयरोग किंवा हायपरटेन्शन सारखे आजार लक्षात आलेले आहेत. त्याचं कारण काय असेल? हा जो आजार आहे त्याचा इतिहास तसं पाहायला गेला तर 2003 पासून सुरू झालाय. SARS-CoV-1 हे 2003 मध्ये पहिल्यांदा पाहिलं गेलं होतं आणि हा आजार विविध लोकांमध्ये आढळतो, म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत. तर जास्त करून असं पाहिलं गेलं की हा लहानांना कमी होतो आणि जे ऍडल्ट म्हणजे 20 वर्षाच्या वरती जे आहे त्यांच्यामध्ये जास्त होतं. त्याचं कारण हे असू शकतं की त्यांचं जे ट्रॅव्हलिंग आहे, जे देशातून परदेशात, परदेशातून परत देशामध्ये आणि एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती मायग्रेशन जे आहे त्याचं रेट जास्त आहे अडल्ट पॉप्युलेशन मध्ये. त्यामुळे ह्यांच्यामध्ये ते इन्फेक्टिव्हिटी रेट जास्त आहे. दुसरं म्हणजे ओल्ड एज मध्ये सुद्धा हा पाहिला जातो, जसं 50 to 60 अबव, की जे जास्त घरातनं बाहेर निघत नाही, घरातच असतात, पण तरी पण
त्यांच्यामध्ये हा आढळलेला आहे. म्हणजे त्यांचं जे रिस्क आहे हे इन्फेक्शन होण्याचं, हे आजार होण्याचं, हे जास्त आहे. ऍडल्ट म्हणजे यंग पॉप्युलेशन मध्ये कमी आहे, पण ते ट्रॅव्हल जास्त करतात म्हणून त्यांच्यामध्ये जास्त आहे. आणि जे ओल्ड पॉप्युलेशन आहे त्यांच्यामध्येही हे रिस्क जास्त आहे. त्यामुळे हे त्यांना जास्त करून इन्फेक्शन होतं. आणि जे डायबेटीस आणि हायपरटेन्शन सारखे आजार आहेत हे जास्त करून ओल्ड एज मध्ये जास्त दिसले जातात. म्हणजे अबव 45 इयर्स 50 इयर्स डायबेटीस आणि हायपरटेन्शन हे जास्त प्रमाणात आढळलं जातं, कारण शरीराची रचना त्या पद्धतीने वयानुसार बदलत जाते. तर त्या पद्धतीने जो इन्फेक्शनचं जे प्रिव्हॅलन्स आहे, म्हणजे त्याची जी आढळण्याची टक्केवारी आहे लोकांमध्ये, ती जास्त करून ओल्ड एज मध्ये आहे की काय असं एक पिक्चर तयार होतो. आणि ओल्ड एज मध्ये डायबेटीस, हायपरटेन्शन ह्या सगळ्यांचे प्रमाण ज्या पद्धतीने आहे कम्पेअर्ड टू यंग पॉप्युलेशन ते जास्त आहे. त्यामुळे असं दिसण्यात जातं की हा आजार वाढवतोय की काय, हा आजार हे सगळं काय वाढवतोय की नाही. तर ऍक्च्युअली या ओल्ड पॉप्युलेशन मध्ये डायबेटीस आणि हायपरटेन्शन यांचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते असं दिसण्यात येतं की कोरोना व्हायरसमुळे ह्याचं प्रमाण जास्त झालेले आहे की काय. तर तसं ऍक्च्युअली नसून डायबेटीस आणि हायपरटेन्शन जे ओल्ड एज मध्ये आहे त्यांच्यामध्ये हे सापडलं जातं. आणि ऑल्सो की डायबेटीस आणि हायपरटेन्शन आधीपासून असेल ज्यांना, त्यांचं प्रामुख्याने किडनीवरती परिणाम झालेले असतात, क्रिएटिनिन लेवल वाढलेली असते, परत त्यांचे डोळे खराब झालेले असतात, बॉडीच्या नसा खराब झालेल्या असतात. त्यामुळे जे साधे सिम्पटम्स आहेत त्यांना ते टॉलरेट होत नाही, त्यांच्यामध्ये थकवा जास्त येतो. आणि काही हार्टची जी स्थिती असते, हार्टचे जे मसल्स असतात ते ऑलरेडी वीक झालेले असतात. त्यामुळे जे कोरोनामध्ये अरिथमिया नावाचा जो प्रकार आहे, की हार्टचा रिदम जो चेंज होतो, हा ओल्ड एज मध्ये जास्त पावला जातो. आणि त्याचमुळे ओल्ड एज म्हणजे डायबेटीस, हायपरटेन्शन ज्यांच्यामध्ये हार्ट ऑलरेडी कमकुवत झालेलं आहे, त्याच्यामध्ये कोरोना आणखीन त्याचा प्रभाव करतो. आणि त्यामुळे जे मॉर्टॅलिटी रेट आहे, जी 2012 मध्ये मर्स म्हणजे मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिन्सिशियल व्हायरस, रेस्पिरेटरी सिंड्रोम व्हायरस, ह्याचं जे मॉर्टॅलिटी रेट म्हणजे मरणाची टक्केवारी ही 30% साधारण होती त्यावेळेला. म्हणजे कोरियामध्ये पहिल्यांदा सापडलं गेलं होतं आणि नंतर मग गल्फ कंट्री म्हणजे मिडल ईस्ट मध्ये वगैरे ते जास्त पसरलं गेलं. तर त्याची टक्केवारी 30% होती. तर साधारण सध्याच्या कोरोना व्हायरसची मॉर्टॅलिटी रेट 3 ते 12% आहे. म्हणजे इटली आणि अमेरिका वगैरे ह्या देशांमध्ये त्याची मॉर्टॅलिटी रेट साधारण 12% आहे. तेच रशियामध्ये 1% आहे किंवा ऑस्ट्रेलियामध्ये 1% पेक्षा कमी आहे. आणि इंडियामध्ये साधारण 1 ते 10%च्या मध्ये, पण ती 3%च्या दरम्यान आहे. म्हणजे 3,760 डेथ सध्याच्या एका कंडिशन मध्ये आहेत आणि 1,25,000 केसेस आहेत. तर साधारण 3% मॉर्टॅलिटी रेट आहे. तर ही जास्त करून मॉर्टॅलिटी ओल्ड एज मध्ये आहे. का तर त्यांचं हार्ट आणि सगळं प्रतिकारशक्ती कमी झालेली असते, डायबेटीस आणि हायपरटेन्शन. ओके ओके धन्यवाद डॉक्टर सागर. मी डॉक्टर विशाल राऊत यांच्याकडे येतो. डॉक्टर विशाल राऊत, आपल्या आत्ताची जी प्रॅक्टिस आपण 10-12 वर्ष करताय, म्हणजे की आपल्याकडे लहान मुलांचा रेकॉर्ड आहे, जवळजवळ बराचसा रेकॉर्ड आहे त्यांचं वयाच्या 10 पर्यंत. तर कोविड-19चा या लहान मुलांना किती धोका आहे? कोरोना व्हायरस हा व्हायरस जो आहे तो लहान मुलांमध्ये फार कमी बघितला जातो, कारण त्याच्यामध्ये मुलांचा जो रिसेप्टर असतो, एसी रिसेप्टर, त्याच्यावरती आपल्या कांबळे सरांनी पेपर लिहिलेला आहे, तो रिसेप्टर डेव्हलपडच नसतो लहान मुलांमध्ये 10 वर्षापर्यंत. सो जरी मुलांना पॉझिटिव्ह येत असेल तर ते फार माइल्ड केसेस असतात. म्हणजे जनरली साधीशी सर्दी, थोडासा ताप, थोडासा खोकला होऊन मुलं बरी होऊन जातात. वेरॅज अडल्ट्समध्ये हे कॉम्प्लिकेशन्स, जर तुम्ही काही मॉर्बिडिटीज जसं की डायबिटीज किंवा हायपरटेन्शन तुम्हाला असेल तर हे ऍम्प्लिफाय होतं. सिमिलरली लहान मुलांना पण जर काही आजार असेल, जसं लहान मुलांमध्ये पण काही डायबिटीज असतं, काही मुलांना काही लंगचे प्रॉब्लेम्स असतात, तेव्हा त्या मुलांचे पण रिस्क रेट हायर आहे. बट इन जनरल जर तुम्ही विचारलं तर लहान मुलांना कोरोनाचा काहीही त्रास नाहीये. इटलीमधनं जो मागच्या महिन्यात डेटा आला होता त्याच्यामध्ये तर त्यांनी 99% रिकव्हरी रेट सांगितलेला आहे. आणि जो 1% होता तो कोमॉर्बिड, नाहीतर आधीच कुठले तरी पेशंट ज्या कॉम्प्लिकेशनमुळे व्हेंटिलेटरवरती होते त्यांची डेथ त्याच्यामध्ये रेकॉर्ड झाली होती. सो इन समरी कोरोना लहान मुलांमध्ये फार काही प्रॉब्लेम नाहीये. पण लहान मुलं
मोठ्यांसोबत राहतात, जनरली आपल्या इकडे आजी आजोबांसोबत राहतात आणि त्यामुळे लहान मुलांकडनं आजी आजोबांना व्हायचे चान्सेस खूप हाय असतात. सो जरी लहान मुलांना काही त्रास नसेल तरी फॅमिली मेंबर्सना केअर ही घ्यावीच लागणार आहे आणि लहान मुलांना म्हणून शाळा वगैरे हे सगळे बंद त्यासाठीच आहेत. हॅलो. हॅलो. त्यांचं का? हॅलो. हॅलो. हा, आवाज येतोय? आवाज येतोय? डॉक्टर हा, माझा आला आवाज आवाज येतोय? आला. हा, होय हा. होय होय. बोला बोला. हा. लहान मुलांमध्ये कोरोना व्हायरसचे चान्सेस फार कमी आहेत. कारण लहान मुलांमध्ये जो ओके. रिसेप्टर असतो तो डेव्हलप्ड नसतो. त्याच्याप्रमाणे कोरोना व्हायरस स्प्रेड होतो. म्हणून लहान मुलांना तसं बघितलं तर जरी ते पॉझिटिव्ह येत असतील तरी रिकव्हरी रेट व्हेरी हाय आहे. म्हणजे त्यांना त्याच्यातनं त्रास व्हायचे चान्सेस फार कमी आहेत. जर त्यांना काही कोमॉर्बिडिटीज जसे मध्ये आहेत तसे काही लहान मुलांना जर आजारपणामध्ये दमा वगैरे असला तर थोडेसे चान्सेस आहेत कॉम्प्लिकेशनचे. बट लास्ट महिन्यामध्ये इटलीमधनं जो डेटा आला होता त्या डेटामध्ये पण त्यांनी दाखवलंय की 99% रिकव्हरी रेट आहे लहान मुलांमध्ये. सो देर इज व्हेरी लेस चान्स ऑफ लहान मुलांना काही कॉम्प्लिकेशन्स होण्याचे. आता राहिली गोष्ट लहान मुलांना व्हॅक्सिनेशन्स मध्ये सध्या तरी आपल्याकडे मागच्या वेळेस जो H1N1 चा एपिडेमिक झाला होता तो व्हॅक्सिन दिला गेला पाहिजे ह्या एपिडेमिक मध्ये, कारण जवळपास सिम्पटम्स सिमिलर असतात. सो वी जनरली नीड टू कव्हर जे आहे आपल्याकडे ते तरी दिलं गेलं पाहिजे लहान मुलांमध्ये व्हॅक्सिनेशन मध्ये. ओके. सो जेव्हा कोरोनाचं ओके. व्हॅक्सिन अवेलेबल होईल तेव्हा आपण देऊच. पण सध्या जे आहेत आपल्याकडे निमोनिया आणि H1N1 चे ते व्हॅक्सिनेशन झाले पाहिजेत लहान मुलांमध्ये. ओके, धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर. मी डॉक्टर जोशींकडे येतो, मंजिरी जोशींकडे. तुम्ही फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करताय पुण्यामध्ये आणि तुम्हाला त्यावेळी स्क्रीनिंगच्या वेळी वेगवेगळ्या वयोगटाची पेशंट आढळतात. तर तुम्हाला त्यांच्या सवयीमध्ये काय वाटतंय का संक्रमणामुळे? नाही, सवयींचं कसं असतं, प्रत्येक वेळेला आपल्याला तोंडाला हात लावायची किंवा घाम, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर ती घाम पुसायची आणि याची अगदी सहज सवय झालेली असते. त्याच्यामुळे आपण फार म्हणजे एवढं लक्ष दिलं जात नाही, की आपण हात कुठे लावतोय आणि तोच हात आपण तोंडाला किंवा नाकाला किंवा डोळ्याच्या जवळ नेतोय का? त्याच्यामुळे या गोष्टींचा स्प्रेड मग लवकर होतो. कारण आपण म्हणतोय, की मास्क बांधायचेच आहेत आपल्याला, त्याच्यानंतर आपले हात न्यायचे नाहीयेत. हे आता सोशल मीडिया म्हणा किंवा बाकी सगळ्या ठिकाणून पण आपल्याला सतत कळतच आहे. त्याच्यामुळे या गोष्टी आपण प्रामुख्याने टाळायला पाहिजेत आणि वयस्कर लोकांमध्ये सुद्धा थोडं होतं, की घरी बसून मी कंटाळलोय मग मी आता बाहेर पडतोय. पण बाहेर पडताना मी काळजी घेत नाहीये किंवा काळजी घेतली तरी सुद्धा मास्क घरी आल्यानंतर काढून ठेवताना सुद्धा तो हात न धुता काढला गेला, तर ती संक्रमणाचे चान्सेस वाढतात. अशा गोष्टी घडतायत. लहान मुलं मुळातच अतिशय घरातली सगळ्यात लाडकी असल्यामुळे किंवा ती रोगाला पटकन बळी पडतील की काय अशी पालकांना भीती असल्यामुळे त्यांना बाहेरच काढलं जात नाहीये. मग हे अतिशय योग्य आहे. पण म्हातारी माणसं काही वेळेला ऐकत नाहीत किंवा इव्हन जी तरुण माणसं आहेत, जी अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडतायत, त्यांनी सुद्धा आल्यानंतर जी खबरदारी घेणं आवश्यक आहे, ती आवश्यकच आहे. तिथे कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाईज करून चालणार नाहीये. त्याच्यामुळे या काळजी जर का घेतल्या गेल्या तर ते होणार नाहीये. पण त्या घेतल्या जात नाहीयेत किंवा तिथे कुठेतरी कमतरता राहते असं जाणवतंय. त्याच्यामुळे याचं जास्तीत जास्ती जागृती, जनजागृती म्हणा, ह्या गोष्टी होणं आवश्यक आहे. ओके. धन्यवाद. मी डॉक्टर जाधव यांच्याकडे पुन्हा येतो. मी डॉक्टर रविराज यांच्याकडे पुन्हा येतो. येस डॉक्टर जाधव, माझा आवाज येतोय? येस येतोय. माझा तुम्हाला प्रश्न आहे
की सोशल मीडियावरून आपल्याला या कोविड विषयी काळजी घेण्यासाठी बरेचसे आपल्याला माहिती उपलब्ध आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांकडून आपल्याला ती माहिती मिळते. आपण काहींवरती विश्वास ठेवत असतो म्हणून आपण त्यांना फॉलो करत असतो आणि काहींना आपण सांगतो की या औषध शास्त्रामधून आहेत, त्या औषध शास्त्रामधून आहेत आणि सरकारने काही आपल्याला निर्देशक तत्व दिले, गाईडलाईन्स दिलेले आहेत. तर या सगळ्यांच्या अनुषंगाने आपण ऍक्च्युली खबरदारीची कुठली उपाययोजना केली पाहिजे आणि गरजेची आहे? हे बघा, जी कुठली सरकारकडनं ऑफिशियल सरकारच्या ऑफिशियल चॅनलकडनं जी काही माहिती मिळते, जे काही इन्स्ट्रक्शन्स मिळतात, ते आपण फॉलो करणं जरुरी आहे. जे काही सोशल मीडियामधून अनव्हेरिफाईड सोर्सेसकडनं जी माहिती मिळत असेल, ती फॉलो करणं ही कधी-कधी धोकादायक होऊ शकतं. त्यामुळे प्लेन अँड सिंपल तुम्ही ही माहिती जी काही मिळते तुम्हाला, ती कुठल्या सोर्सकडनं मिळते, हे तुमचं तुम्ही व्हेरिफाय करूनच ती काय फॉलो करायचं हे तुम्ही ठरवू शकता. आता ह्याच्यात जे सिंपल रूल्स सगळ्यांसाठीच ॲप्लिकेबल आहेत. एक गोष्ट ओळखली पाहिजे, की ह्याचे जे पोर्टल ऑफ एंट्री म्हणजे कुठून इन्फेक्शन होतंय, तर ते फक्त डोळे, नाक आणि तोंड आणि कुठून इन्फेक्शन बाहेर जातंय, तर ते फक्त नाक आणि तोंड. तर हा जो चेहऱ्याचा जो एरिया आहे, हा आपल्याला प्रोटेक्ट करायचा आहे. हा वेगवेगळ्या प्रकारे आपण प्रोटेक्ट करू शकतो. आपण मास्क घालून आपण नाक आणि तोंड बंद करतोय. आपण ज्यांना गरज आहे त्यांना आपण डोळे सुद्धा प्रोटेक्ट करतो. डॉक्टर्स आणि हेल्थ केअर वर्कर्ससाठी ते फार महत्वाचं आहे. इतर सुद्धा ज्यांचं हाय एक्सपोजर आहे त्यांनी फेस शिल्ड्स अशा काही प्रकारे तुम्ही स्वतःचा चेहरा आपण त्यातल्या त्यात प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करतोय. तर महत्वाचं हे आहे की हा जो आजार आहे हा ड्रॉपलेटच्या माध्यमातून होत असल्यामुळे हा तुमच्या हात, तोंडाला, चेहऱ्याला लागतोय आणि तेव्हा हे इन्फेक्शन तुम्हाला मिळतंय. त्यामुळे हाताची स्वच्छता आणि चेहऱ्याला हात न लावणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. बाकी सगळे जे इन्स्ट्रक्शन्स आहेत सोशल डिस्टन्सिंगचे म्हणा किंवा वेळोवेळी जे गव्हर्नमेंट जे काही आपल्याला निर्देश देते तेवढे फॉलो केले तरी मोर दॅन सफिशियंट आय सपोज. ओके, धन्यवाद. मी आता डॉक्टर सागर कांबळे यांच्याकडे येतो. डॉक्टर सागर कांबळे, माझा आवाज येतोय? हो येतोय. आपण ARV औषधांच्या वापरावरती नुकतंच संशोधन केलेलं आहे. त्यासंबंधी मला थोडी माहिती द्या, लोकांना थोडी माहिती द्या. आणि आपला जो परिसर आहे तो संपूर्ण औद्योगिक परिसर आहे. त्याच्यामुळे बऱ्याचशा प्रत्येक घरातील एका व्यक्तीला तरी रोज आपल्या कामासाठी, नोकरीसाठी बाहेर जावं लागतं. तसेच सरकारी कर्मचारी किंवा आरोग्य सेवक यांना सुद्धा बाहेर जावं लागतं. तर त्यांनी घरातून येताना जाताना कुठली खबरदारी घेतली पाहिजे? अच्छा, याच्यामध्ये तुम्ही 2 प्रश्न विचारले, तर मी पहिल्या प्रश्नाकडे आन्सर देईन. तर ARV ड्रग्स युटिलायझेशन हे ह्याच्यामध्ये आपण करू शकतो असं माझं हायपोथेसिस आहे. प्रामुख्याने हे जे व्हायरस आहे हे काही आता बनलेलं नाहीये. हे 8,000 वर्षापूर्वीपासून पृथ्वीवरती आहे. पण ते काही स्पेसिफिक ॲनिमल्स मध्ये किंवा बर्ड्स मध्ये सापडलं जातं. त्या कोरोनाचे जवळपास 7 प्रकार आहेत जे माणसांमध्ये सापडलेत आणि इतर आणखीनही प्रकार आहेत की जे प्राण्यांमध्ये आणि पक्ष्यांमध्ये सापडले जातात. त्याच्यामध्ये बॅट नावाचं जे पक्षी आहे त्याच्यामध्ये हे जास्त करून सापडलं जातं. आणि हे व्हायरस जे आहे ते नाही निर्जीव नाही सजीव अशा प्रकारचं आहे. म्हणजे हे जेव्हा होस्टमध्ये जातं, म्हणजे एखाद्या प्राण्याच्या आतमध्ये जातं, त्यावेळेला ते जीवित होतं आणि ते त्याचं मल्टिप्लिकेशन करतं. म्हणजे कुठलाही प्राणी किंवा माणूस हे जगण्याचं जे त्यांचं ॲटिट्यूड असतो तो त्यांना त्यांची मुलं बनवणे म्हणजे रिप्रोडक्शन करणे हे मेन त्यांचं एम असतं. तर तसंच हे काही ह्याच्यासाठी जे लागणारी मशिनरी असतात जे रिप्रोडक्शनसाठी हे व्हायरसमध्ये नसतात. त्यामुळे त्यांना दुसऱ्या प्राण्यांमध्ये जाणं किंवा दुसऱ्या हॉस्ट हे पकडणं हे गरजेचं राहतं. हॉस्टमध्ये जाऊन ते त्यांचे मशिनरी किंवा त्यांचे अवयव सगळे यूज करतात. त्याच्यामध्ये ते त्यांची मुलं म्हणजे त्यांचं रिप्रोडक्शन करतात.
आणि तसा त्यांचा जे काही व्हायरल मल्टिप्लिकेशन आहे ते तयार होतं आणि नवीन व्हायरसेस तयार होतात, ते त्या शरीरातनं बाहेर पडतात कित्येक प्रमाणावर, करोडोच्या प्रमाणांमध्ये, आणि मग तसं त्यांचं इन्फेक्शन स्प्रेड होत जातं. तसं प्रामुख्याने हे व्हायरस बॅट नावाच्या पक्षामध्ये सापडलं गेलेलं आहे आणि ते व्हायरस बॅटमधून माणसामध्ये स्प्रेड झालं, बॅटमधून माणसामध्ये. त्याच्यासाठी जे वाईल्ड लाईफ मार्केट आहे चायनाचं, वुहान शहरातलं वाईल्ड लाईफ मार्केट जे आहे ते रिस्पॉन्सिबल आहे असं समजलं जातं काही माध्यमातून. तर तिथे जे माणसांचं कॉन्टॅक्ट येतंय बॅटशी, त्यांच्यामुळे हे व्हायरस हे माणसामध्ये आलं आणि माणसांमध्ये मग ह्युमन टू ह्युमन ट्रान्समिशन होत गेलं. पण ह्याच्या आधी ते व्हायरस माणसांमध्ये जास्त प्रमाणात सापडलं जात नव्हतं आणि 2003 साली SARS-CoV-1 म्हणजे पहिलं कोरोना प्रकारचं व्हायरस जे आहे ते आढळलं गेलं. त्याचा शोध 1960 साली शॉक सायंटिस्टने लावला होता ह्या व्हायरसचा आणि त्याच्यानंतर 2003 साली हा आजार म्हणून सापडला गेला. 1960 साली या व्हायरसचा शोध लागला होता आणि 2003 मध्ये हा आजार तयार करतोय असं निष्पन्नात आलं. आणि तर तो जो आजार करतो होस्टमध्ये, तर ह्या अर्थी करतो की त्याच्यासारखे जे घटक आहेत त्याच्या शरीरातले, त्याचे सिमिलर घटक ह्युमन बिंग्स म्हणजे माणसामध्ये आढळले जातात. तर त्याला ते माणसामध्ये घुसण्यासाठी जे माणसाचे शरीर छोट्या छोट्या पेशींपासून बनलेलं आहे, माणसाचे शरीर हे अनेक करोडो पेशींपासून बनलेले आहे आणि ते वेल ऑर्गनाइज पेशी हे ह्युमन बिंग तयार करतात. प्रत्येकाला एक स्पेशलाइज फंक्शन दिलेलं आहे पेशींच्या गटला, एक एक गटला. तर ते जे पेशी आहेत त्याच्यामधले एक स्पेसिफिक कॅटेगरी जी आहे पेशांची, म्हणजे जे फुफ्सांमधले जे पेशी आहेत त्यांच्यामध्ये जे पेशींच्या वरती काही पदार्थ असतात, स्पेसिफिक पदार्थ असतात की जे त्या व्हायरसच्या पदार्थांना मॅच करतात आणि त्या व्हायरसला वाटतं की हे आपल्याशी निगडीत असलेलेच पदार्थ आहेत, त्यामुळे ते व्हायरस त्याला चिटकतं आणि त्या चिटकलेल्या पदार्थातून ते आतमध्ये शिरकाव करतात पेशींमध्ये. पेशींमध्ये शिरकाव केल्यानंतर जे जीन आहे आणि जे न्यूक्लियस आहे, जीन्स आहेत, त्याचा वापर करून डीएनए आणि आरएनएचा वापर करून ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन करून ते व्हायरस स्वतःचं मल्टिप्लिकेशन करतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर त्या पेशींमध्ये त्याचं रिप्रोडक्शन होतं, नवीन व्हायरसेस तयार होतात. तर ते जे आतमध्ये घुसण्याची प्रक्रिया जी आहे ती स्पेसिफिक एका पदार्थातून आहे. त्या पदार्थाला आपण रिसेप्टर असं म्हणतो किंवा गेट म्हणतो. तर त्या रिसेप्टरचं नाव ACE2 आहे. जसं डॉक्टर राऊतने सांगितलं, ACE2 हे त्या घटकाचं मॉलिक्युलचं नाव आहे. तर हे जे घटक आहे ACE2 हे माणसामध्ये भरपूर प्रमाणात सापडलं जातं. हे फुफ्फांमध्ये, रक्तवाहिन्यांमध्ये, किडनीमध्ये, हार्टमध्ये भरपूर ठिकाणी सापडलं जातं. पण जास्त करून फुफ्फांमध्ये आणि जी श्वासनलिका आहे त्याच्यामध्ये सापडलं जातं. तर ह्या ज्या पदार्थ आहेत, रिसेप्टर्स आहेत ACE2, ह्यांना आपण जर काय मॅनिप्युलेट केलं काही टेक्नॉलॉजीने, तर आपण त्या व्हायरसचा एंट्री जी आहे शरीरामध्ये ती आपण थांबवू शकतो. म्हणजे ह्याच्यावरतीच आपलं रिसर्च अँड डेव्हलपमेंट सगळी चालते जगातली, हाऊ टू टॅकल द व्हायरसेस आणि इन्फेक्शन. तर हे रिसेप्टरला आपण ब्लॉक केलं तर आपण ह्या व्हायरसची एंट्री थांबवू शकतो. जरी 100% नाही थांबवली तरी 40%, 60%, 80% पर्यंत जरी थांबवली तरी त्या व्हायरसचं प्रमाण, व्हायरेमिया जे होतं शरीरामध्ये त्याचं प्रमाण कमी येईल आणि त्यानुसार मग जे मॉर्टॅलिटी आणि मॉर्बिडिटी आहे, म्हणजे जे आजाराचं स्वरूप आहे, गांभीर्य जे आहे ते माइल्ड राहील, म्हणजे हलकं राहील. म्हणजे कमी व्हायरस असले तर कमी हलक्या ह्याच्यात राहील. तसंच ह्याच्यावरती काम करणारे ऑलरेडी एक्झिस्टिंग ड्रग्ज आहेत. ACE2 हे मॉलिक्युल जे आहे, पदार्थ जे आहे, हे इतर गोष्टींसाठीही वापरलं जातं शरीरामध्ये, ज्याच्यामध्ये श्वासोच्छ्वास व्यवस्थित राहणे आणि ब्लड प्रेशर कंट्रोल होणे ह्याच्यासाठी हे वापरलं जातं. त्याच्यामध्ये त्याचं रोल आहे. तर ह्याच्यामधले जे ड्रग्ज ऑलरेडी तयार आहेत आपण त्यांचाच वापर जर का ह्याच्यामध्ये करू शकलो तर आपण त्याच्यावरती विचार करूया असं माझं या रिसर्च पेपरमधनं म्हणणं आहे. आणि माझा एक हायपोथेसिस मी टाकलेला आहे, जे काय मायक्रो लेवलला होतं एकदम सेल्युलर किंवा पेशींच्या लेवलला, त्याचा आपण हायपोथेसिस म्हणून मांडतो. तिथे काय आपण डोळे आतमध्ये शिरून तिथे जाऊन बघतो आणि हे असं असं होतं असं 100% नाही सांगतात. त्याच्यावरती आपल्याला भरपूर स्टडीज आणखीन करावे लागतात की हे खरंच असं होतंय का, आणि भरपूर स्टडीज सिमिलर रिझल्ट दाखवत असेल तर मग आपण त्याच्यावरती शिक्कामोर्तब करतो
की हो हे औषध ह्याच्यावरती एकदम चांगल्यारीत्या काम करू शकतं. पण सर्वात आधी त्याच्यासाठी जे लिटरेचर लागतं की हे असं असं होऊ शकतं, तरच आपण त्याच्यावरती पुढचे स्टडीज करूया. तर त्याची ओके. तयारी आपण चालू केलेली आहे या आपल्या अभ्यासातून, ओके. आणि ते त्याच्यामध्ये काम करू शकतो हे मी सुचवलेलं आहे. आणि ओके. हे ड्रग्स ज्या लोकांना कोरोना झालेला आहे त्यांच्यामध्ये वापरलं गेलं पाहिजे, त्यासाठी ओके. आपण ड्रग ट्रायल करतो. तर हे ड्रग ट्रायल जिथे कोरोनाचे पेशंट्स आहेत तिथेच होऊ शकतात, म्हणजे जिथे मेडिकल कॉलेज आहे इंडियामध्ये, जसं जे हॉस्पिटल वगैरे, तिथे होऊ शकतं. आमचे एक मित्र आहे जे हॉस्पिटलला, आम्ही मिळून ते ड्रग ट्रायल चालू करायचं ह्याच्या प्रोसेसमध्ये आहे. आणखी काही US आणि UK मध्ये ड्रग ट्रायल्स चालू आहे, तिथेही हे चालू केलेलं आहे. विली म्हणून एक स्टँडर्ड जर्नल आहे जगभरातलं सर्वात टॉप मोस्ट, त्याच्यामध्येही एक पेपर असं प्रसिद्ध झालेले, त्यांनीही एक ड्रग ट्रायल केलेलं आहे. त्यांनीही असं म्हटलेलं आहे की हे ARB नावाचे ड्रग्स आपण त्याच्यामध्ये यूज करू शकतो आणि दॅट कॅन बी युजफुल. आणि त्यांचाही पेपर आता पब्लिश झालेला आहे की जो आपल्या हायपोथेसिस ज्यांनी मांडलेला आहे त्याला सपोर्ट करणार आहे. तर आणि माझा अशा जो प्रकारे दुसरा प्रश्नाचं उत्तर तर आपण हे असं ते ARB ड्रग्सचं ग्रुप आहे जे मी सुचवलेलं आहे. आणि दुसरा प्रश्न जो तुम्ही सांगितलं की जे इसेन्शियल सर्व्हिसेसचे ऍटलिस्ट की त्यांना रोजच बाहेर जावं लागतं, यावं लागतं, घरी यावं लागतं. तर माझं असं हे जे काही इन्फेक्शन अवॉइड करायचं जे प्रोसिजर्स आहेत किंवा कोर्सेस आहेत ते त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की त्याच्यामध्ये त्यांनी मास्कचा वापर हे तर प्रामुख्याने करायला पाहिजे. माझं असं एक आयडियल ऍडवाइस राहील की अशा लोकांनी जरी त्यांना कोरोना नसेल झालं किंवा त्याची वाट बघत बसण्यापेक्षा आपण घरातच स्वतःला एक वेगळी रूम ठेवावी, एक वेगळं क्वारंटाईन रूम अशी ठेवावी की जिथे कोणाला नाही द्यायची. घरातल्या इतर लोकांना त्या रूम पासून वेगळं राहायला सांगायचं. त्यांचं जे जेवण वगैरे आहे, जे घरातली व्यक्ती त्यांना एका प्लास्टिक किंवा डिस्पोजेबल प्लेटमध्ये देऊ शकते आणि ती प्लेट आपण योग्यरित्या डिस्पोज करू शकतो. म्हणजे त्यांचा संसर्ग इतर फोमाइट्स म्हणजे इतर गोष्टी की ज्यांच्यामधनं व्हायरस एक गोष्टीपासून दुसऱ्याला ट्रान्समिट होऊ शकतं. ते फोमाइट्सचं हे पर्सेंटेज जे आहे ते आपण कमी आणूया. म्हणजे त्यांचं टॉवेल त्यांनी वेगळं ठेवावं, त्यांचं बाथरूम जर अवेलेबल असेल वेगळं यूज करावं, आणि घराच्या बाहेरच त्यांनी एक सॅनिटायझेशनचं किंवा स्टेरिलियमचं एक बॉटल ठेवून आलेल्या पहिले हात सॅनिटाईज करून घ्यावे आणि एक वेगळी रूम त्यांची राहावी. हे घरात येताना. घरात बाहेर पडताना त्यांनी मास्कचा वापर आणि त्यांच्या काम करण्याच्या जागी PPE किट, ऍक्च्युली हे आरोग्य सेवेलाच नाही, इसेन्शियल सर्व्हिसेस मध्ये सगळीकडे, इव्हन इंडस्ट्रीज मध्ये वगैरे पण सगळ्या बाबतीत आयडियली प्रत्येक व्यक्तीने PPE किट यूज करायला पाहिजे अशा कंडिशन मध्ये. पण ते किती मटेरियलाइज होऊ शकतं, समजा शॉपकीपर असेल त्याला नाही वापरता येत, म्हणून त्याने ऍटलिस्ट एक मास्क, केसांवरती एक हेअर कॅप आणि हातामध्ये ग्लोव्ज हे वापरलेच पाहिजेत. आणि एक सॅनिटायझेशन किंवा स्टेरिलियमची बॉटल हे लाईफचा एक भागच बनवून घेतलं पाहिजे. तसंच कॉमन लोकांनी. मी आता डॉक्टर राऊत यांच्याकडे येतो. धन्यवाद. डॉक्टर राऊत यांच्याकडे येतो. डॉक्टर राऊत, मला सांगा, WHO ने आपल्याला लहान मुलांना वयाच्या 12व्या वर्षीपर्यंत लसीकरणाचा चार्ट बनवून दिलेला आहे त्यांच्या वयोमानानुसार. तो लसीकरणाचा चार्ट आणि जे लसीकरण आहे हे किती महत्वाचं आहे आणि ते लसीकरण आपण आता केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे या काळात? लसीकरणाचं बेसिस हे असतं की तुमच्या शरीराला त्या इन्फेक्शनची सवय झाली पाहिजे. म्हणजे जेव्हा तुमच्या शरीरात ते इन्फेक्शन घुसतं तेव्हा तुम्हाला शरीराला माहिती पाहिजे की ह्या इन्फेक्शनला मी कसं टॅकल करायचंय. आता 12व्या वर्षापर्यंत जरी चार्ट असेल आपल्याकडे तरी ॲडोलेसंट वॅक्सिनेशन हा खूप इश्यू आहे की जो आपल्याकडे फॉलो केला जात नाही. फॉर एक्झाम्पल, आता जसं मगाशी सांगितलं, स्वाईन फ्लूचं वॅक्सिन दरवर्षी दिलं गेलं पाहिजे. इव्हन घरातल्या मोठ्या अडल्ट्सनी पण हे वॅक्सिन घेतलं पाहिजे दरवर्षी. तसंच TTचं इंजेक्शन दर 3 वर्षांनी घेतलं गेलं पाहिजे. फॅक्टर्स आहेत, निमोनियाचं इंजेक्शन ज्या लोकांना अस्थमाचा, दमाचा त्रास आहे त्यांनी घेतलं पाहिजे. तसेच आपले जे वृद्ध लोकांना निमोनियाचे इंजेक्शन अवेलेबल आहेत. सो पॉइंट इज की वॅक्सिनेशन हे कधीच थांबत नाही. 12 वर्ष झालं म्हणजे आपलं वॅक्सिनेशन थांबलं
संपलं असं काही नाहीये आहे की चार्ट आहे तिथेपर्यंत आपण थांबतो. पॉइंट इज की तुम्हाला जेवढं तुम्ही वॅक्सिनेट कराल तेवढं बेटर आहे. कारण तुमच्या शरीराला जेव्हा कुठलं इन्फेक्शन आत जातं तेव्हा तुमच्या शरीराला माहित असतं की ह्याला टॅकल कसं करायचंय. आज राहिली गोष्ट तुमच्या कोरोना वॅक्सिनची, तो यायलाच आहे लोकांचा की 1 वर्ष तरी जाणार आहे. सो जसे कांबळे डॉक्टर म्हणाले, आपल्याला त्याच्यासोबत जगावं लागेल आणि आपल्याला त्याची केअर आपल्यालाच घ्यायला लागेल. जो काही औषध भेटत नाही किंवा वॅक्सिन भेटत नाही त्याच्यावरती, तोपर्यंत आपल्याला त्याच्यासाठी आपल्याला राहायचंच आहे त्याच्यासोबत. लहान मुलांमध्ये दिवसाला 300 ते 400 व्हायरसेस आत जात असतात. सो यू कॅनॉट एक्सपेक्ट की तुम्ही प्रत्येक व्हायरसवरती वॅक्सिन शोधून काढ. बॉडी ही आपली फार एफिशियंटली वर्क करत असते. सो तुमच्या शरीरावरती पण बरंच काही सोडता येतं. आता राहिली गोष्ट की ज्या गोष्टींना अवॉइड, जनरली रिसर्च अशा गोष्टींवरतीच केला जातो ज्याच्यामध्ये फार काही त्रास व्हायचे चान्सेस आहेत. सर्दी ही गोष्ट एवढी काही त्रासदायक नव्हती. सांगितलं तर कोरोनावरती एवढं लोकांनी संशोधन केलं नसेल असा माझा अंदाज आहे. पण आता हा जो व्हायरस म्युटेटेड आहे आता त्याच्यावरती लाईमलाईट आहे म्हणून त्याचा वॅक्सिन आणि हा सगळा विषय सुरू आहे. नाहीतर आतापर्यंत तरी सर्दी, खोकला, ताप ह्या गोष्टीला आपण सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट देऊन बरं करत येत होतो. धन्यवाद डॉक्टर. मी मंजिरी जोशी यांच्याकडे येतो. डॉक्टर मंजिरी, मला सांगा, आहार आणि व्यायाम या दोन्हीचा उपयोग या कोरोना संक्रमणाच्या काळामध्ये आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी कसा करता येईल? आता मुळात लॉकडाऊन असल्यामुळे आपण सगळीजण घरी बसलोय. घरी बसल्यानंतर आता असं दिसतंय की वेगवेगळे पदार्थ करायचे आणि ते खायचे, कारण टाइमपास हवाय म्हणून हे चाललेलं आहे. सो बेसिकली हे सगळ्यात चुकीचं आहे. कारण जेवढे पदार्थ तुम्ही वेगवेगळे करा, पण ते त्यातल्या त्यात ना जड अन्न खूप खाल्लं जाते की जे पचायला जड आहे. त्याच्यामुळे आपली सगळी इम्युनिटी किंवा आपलं सगळं शरीराचा फोकस जो आहे तो ते अन्न पचवण्याकडे चाललाय. हॉटेल्स बंद आहेत किंवा ह्या गोष्टींना आपण पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे. आपण पारंपरिक पदार्थ घरी करण्याकडे किंवा हलकं अन्न घरी शिजवण्याकडे कल दिला पाहिजे. लॉकडाऊनमुळे आपण घरीच आहोत, त्याच्यामुळे आपला जो काही रोजचं जाणं येणं होतं किंवा काही जण रोज जिममध्ये जायचे, मुलं खेळायला ग्राउंडवरती जायची, घरी गृहिणींचा पण व्यायाम तसा होत होता, ते सगळंच बंद आहे. त्याच्यामुळे आता शरीराला मुळात जरा कमीच अन्न देणं आणि त्यातल्या त्यात सुद्धा हलकं अन्न देणं हे आवश्यक आहे. आणि व्यायाम घरातल्या घरात जो करता येण्यासारखा आहे, की चालण्याचा व्यायाम, ज्यांच्याकडे बिल्डिंगवर गच्ची असेल त्यांनी चालण्याचा व्यायाम रोज एक 45 मिनिटं करायला हरकत नाहीये. किंवा मुलांबरोबर जर का विगरसली खेळलं गेलं 1 तासभर, तरी सुद्धा भरपूर व्यायाम पालकांचा होतो आणि यातनं एक क्वालिटी टाइम पण दिला जातो आणि व्यायामापरी व्यायाम होतोय. त्याच्यामुळे या 2 गोष्टींची जर का जोड दिली गेली, तर मला नाही वाटत की या काळामध्ये आपल्याला इम्युनिटीवरती आणखीन वेगळं काही काम करणं गरजेचं आहे म्हणून. धन्यवाद. मी डॉक्टर जाधव यांच्याकडे पुन्हा एकदा येतो. डॉक्टर जाधव, तुमच्या इथं आता जो अनुभव आहे त्याच्यानुसार आता हा कोरोना आजार जगामध्ये किती दिवस राहील आणि आपण आता त्यासोबत जगताना आपण काय काय काळजी घेतली पाहिजे? कोरोना आजार किती दिवस राहील हे सांगणं खरंच अवघड आहे. मी जसं आधी म्हणलं की ह्या आजाराबद्दल आपल्याला खूप जास्त माहिती नाहीये आणि त्यामुळे नॉलेज बेस ह्या आजाराबद्दलचा खूप कमी आहे. त्यामुळे महत्वाचं हे आहे की ह्या आजाराला आपल्याला कॉमन सेन्सनी लढा दिला पाहिजे. हा आजार आपल्याकडे भारतात लवकर लॉकडाऊन झालं ह्याचा अर्थ हा होत नाही की हे आजार संपला किंवा हा आजार संपेल. आता समजा 31 मेला लॉकडाऊन जर संपलं म्हणजे कोरोना संपला असं होत नाही. शेवटी जगात पॅन्डेमिक ह्याच्या आधी पण आलेत आणि गेलेत. पॅन्डेमिक कसे जातात, शेवटी इन्फेक्शन हे जे आहे कसं जातं, तर जेव्हा एका सिग्निफिकंट प्रपोर्शन ऑफ पॉप्युलेशनला इन्फेक्शन होतं, म्हणजे 20 ते 40% ते 60%, 70% पॉप्युलेशनला जेव्हा इन्फेक्शन होतं, ते त्याच्यातून बरे होतात, ते इम्युनिटी प्रतिकारशक्ती त्याच्यात डेव्हलप होते आणि मग हे पॅन्डेमिक जातं किंवा ह्याचा प्रादुर्भाव कमी होतो.
आता हे होण्यासाठी लॉकडाऊनचं मदत फक्त एवढी होते की ते इन्फेक्शनचा रेट कमी झालाय. पण जोपर्यंत हे इन्फेक्शन ह्या सिग्निफिकंट प्रपोर्शन ऑफ पॉप्युलेशनला होत नाही, तोपर्यंत हे पॅन्डेमिक कुठेही जाणार नाही. ह्याला कुठेही 6 महिने ते 1 वर्ष किंवा त्याच्याहूनही जास्त लागू शकतो. आणि त्यामुळे जे आहे आपण आता ह्या कोरोना सोबत जगायला शिकलं पाहिजे. त्याच्यात काहीच वाद नाही. कारण आपण किती दिवस लॉकडाऊन कंटिन्यू करू. त्यामुळे जे आपले जे सिंपल रूल्स आहेत, सोशल डिस्टन्सिंगचे म्हणा, स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी मास्क किंवा आय कव्हर किंवा फेस कव्हर आणि आपण जेव्हा कामाला जातो तेव्हा आजूबाजूचा परिसर सॅनिटाईज होईल, करता येईल याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करून काळजी घेऊन एकमेकांची काळजी घेऊन आपण आपल्याला जगावं लागणार आहे पुढचे काही दिवस. थँक्यू डॉक्टर. मी डॉक्टर कांबळे यांच्याकडे पुन्हा एकदा येतो. डॉक्टर सागर, होम क्वारंटाईन, इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन म्हणजे नक्की काय, आणि होम क्वारंटाईन संबंधी आपल्या समाजामध्ये ज्या काही गैरसमज आहेत त्याच्याविषयी जरा सांगा. डॉक्टर मी डॉक्टर विशाल राऊत यांच्याकडे येतो. आता लहान मुलं शाळा नाहीये त्यामुळे घरामध्ये असतात, त्यांची चिडचिड झालेली असते. एक प्रकारे त्यांना त्यांच्यावरती सायकोलॉजिकल इफेक्ट होत आहे या कोरोनाचा, आणि या सायकोलॉजिकल इफेक्ट मधून त्यांना दूर कसं ठेवावं, त्यांच्यासाठी आपण काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? लहान मुलं जरी लहान असतील तरी स्ट्रेस ही गोष्ट त्यांना लगेच समजून येते. म्हणजे घरामध्ये जर कोणी टेन्शन मध्ये असेल तर लहान मुलांना ही गोष्ट लगेच पिकअप करता येत असते. सो पहिली गोष्ट, स्ट्रेसर जो असतो हा कोरोनाचा जो विषय आहे सध्या 24 तास न्यूज वरती पण हेच चालू आहे. प्रॉब्लेम हा होतो की त्याच्यामुळे मुलांना हे समजत नाही की मला घराबाहेर का जाऊ दिलं जात नाही, मला हॉटेलमध्ये का घेऊन जात नाही आहेत. सो त्याला तुम्हाला ऍड्रेस करायला लागणार आहे. जनरली आम्ही बोलतो की मुलांना ह्या कंडिशन मध्ये एक टाइम टेबल टाईप बनवून दिलं गेलं पाहिजे. म्हणजे त्यांना एक रुटीन सेट करून द्यायचा. ऍज फार एज बाकी त्यांची फिजिकल ऍक्टिव्हिटी इज कन्सर्न, ते थोडंसं मुश्किलच आहे घरांमध्ये स्पेस कमी असल्यामुळे. बट येस, काही स्कूल्स आजकाल सकाळचे पीई आणि योगा क्लासेस ऑनलाईन घेत आहेत. तर त्याच्यामध्ये भाग घ्यायचा. सगळ्यांनी फुल फॅमिलीने जर सोबत मुलांसोबत केलं तर मुलं पण खुशीने करतात. ऍज मंजिरी मॅडम बोलल्या तसं डाऊन टाइम हा आपल्याला पण घ्यायला लागणार आहे. मुलांसोबत स्टोरी टेलिंग, मुलांसोबत ड्रॉइंग ऍक्टिव्हिटीज ह्या सगळ्या जर केल्या तर मुलांना आपल्यासोबत बसून जर ते बिझी राहिले तर ते ऑल्सो रिसिप्रोकेट. राहिली गोष्ट त्यांचा जो चिडचिड आणि हा जो आहे त्याला फार मोठं कारण आहे की आजकाल मोबाईल आणि टीव्हीवरचं त्यांचं एक्सपोजर खूप जास्त आहे. एस्पेशली मोबाईल. मला बरेच पॅरेंट्स कंप्लेंट करतात की मोबाईल हा सोडतच नाही, काय करू. सी इट्स सिम्पल. मुलांना इम्पल्सिव्ह होऊन जातात त्यांना मोबाईल एकदा हातात गेला की. सो तुम्हाला त्याचा पण तुम्हाला वापर करायला लागेल. इट कॅन बी युज एज अ डिजिटल नॅनी. जेव्हा तुम्ही खूप बिझी असाल तेव्हा लेट देम प्ले विथ इट. ऑब्व्हियसली मॉनिटर करायला लागेल तुम्हाला, बट लेट देम प्ले विथ इट. आणि जेव्हा तुमचा फॅमिली टाइम आहे जसं की जेवणाचा वेळ आहे वगैरे, तेव्हा मेक इट अ रूल की सगळ्यांनी डिव्हायसेस बाजूला केले पाहिजेत. टीव्ही बघता बघता जेवण नाही झालं पाहिजे. ह्या छोट्या मोठ्या गोष्टींनी चिडचिड बरीच कमी होते मुलांमधली पण. आणि मुलांना पण आपल्यासोबत राहायला भेटलं तर त्या बऱ्याचशा पॅरेंट्सना जेव्हा हे टिप्स दिले गेले होते तेव्हा त्यांनी रिव्हर्ट केलंय की हो, स्वभावात बराच फरक पडलेला आहे. राहिली गोष्ट, आता बाकी त्यांच्या शाळा वगैरे तर आता बंद आहेत, त्यांना बाहेर कुठे निघता येत नाहीये. तर थोडीशी स्मॉल फिजिकल ऍक्टिव्हिटी त्यांच्याबरोबर प्लॅन केली तर सगळ्यांसाठी, म्हणजे इव्हन आई वडिलांसाठी आणि मुलांसाठी पण ते बेनिफिशियल आहे. धन्यवाद डॉक्टर. मी डॉक्टर सागर यांच्याकडे पुन्हा येतो. डॉक्टर सागर, आता जे शासनाने होम क्वारंटाईन, इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन अशा प्रकारचे जे विलगीकरण केलेलं आहे
आणि त्या विलगीकरणामध्ये समाजामध्ये सुद्धा एक वेगळा गैरसमज होतो. तर होम क्वारंटाईन म्हणजे नक्की काय आणि नक्की त्यावेळी त्या अपेक्षित रुग्णाने किंवा त्यांनी काय केलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे घरामध्ये? जसं एखादा गव्हर्नमेंटने हे सर्व केसेस जे आहेत त्यांना कॅटेगराईज केलेले आहेत की ज्यांना सस्पेक्टेड आहेत, जे कन्फर्म पॉझिटिव्ह आहेत आणि तर जे सस्पेक्टेड आहेत त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटने होम क्वारंटाईन ऍडवाइस केलेलं आहे आणि जे पॉझिटिव्ह आहेत त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन, ते पण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन 2 प्रकारचं त्यांनी ठेवलेलं आहे. एक डायरेक्ट ऍडमिशन विथ आयसोलेशन आणि एक इन्स्टिट्यूशनल क्वारंटायझेशन. तर त्याच्यामध्ये जे सस्पेक्टेड अँड विथ माइल्ड सिम्पटम्स जे आहेत त्यांना होम क्वारंटाईन असं हे केलेलं आहे. काय आहे की हा बोला बोला. डॉक्टर सागरनं म्यूट केलंय. म्यूट केलंय. हा, थोडासा टेक्निकल एरर आहे. मी डॉक्टर जाधव यांच्याकडे येतो. हॅलो. येस येस. हा, या कार्यक्रमाच्या शेवटच्या सेगमेंटमध्ये रसायनीकरांच्या आरोग्याला आपण केंद्रित करू आणि तुम्ही त्यांना कसा सल्ला द्याल? आज आपल्याला 2 महिने झालेले आहेत ऑलरेडी लॉकडाऊनला आणि 2 महिने झाल्यानंतर आजच्या तारखेला आपल्याकडे 2 पॉझिटिव्ह पेशंट्स आहेत. हे लॉकडाऊन जे आहे आता हे किती एक्सटेंड होईल हे सांगणं म्हणजे ते आपल्या हातात नाहीये. पण शेवटी लॉकडाऊन हा ह्याच्यावरचा उपाय असू शकत नाही. त्यामुळे आता आपण आपल्या स्वतःचं आणि आपल्या सोबत जे आहेत त्या सगळ्यांची काळजी घेऊन आपण बाहेर निघावं लागेल आणि कामाला जेव्हा आपण जातोय तेव्हा आपण इन्फेक्शन पसरवणार नाही आणि आपल्याला इन्फेक्शन होणार नाही, ह्या दोन्ही गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे. आपण इन्फेक्शन पसरवणार नाही हे सुद्धा महत्वाचं आहे, कारण ह्या कोरोनाचे 80% पेशंट्स हे एसिम्प्टोमॅटिक म्हणजे ज्यांना काहीही सिम्पटम्स नाहीत असे आहेत आणि त्यामुळे हे महत्वाचं आहे की तुमच्याकडनं पण दुसऱ्यांना इन्फेक्शन होणार नाही. जर त्यासाठी सगळ्यात सिम्पलेस्ट हे आहे की तुम्ही तोंडावर मास्क लावला तर तुम्ही इन्फेक्शन स्प्रेड करायचं कमी करता आणि तुम्ही स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी बेस्ट पॉसिबल केअर घ्या. तुमचं मास्क असेल, फेस शिल्ड्स असतील, ग्लव्ज असतील, सॅनिटायझरचा उपयोग असेल, या सगळ्या गोष्टींनी आपण आपल्याला होणारा इन्फेक्शन आपण टाळू शकतो. तर ही काळजी घेऊन आपण आता पुढे जायला पाहिजे ह्याच्या सोबत. धन्यवाद. डॉक्टर सागर कांबळे यांच्याशी पुन्हा संपर्क होतोय आपला. डॉक्टर सागर, या कोरोनाविषयी समाजामध्ये एक वेगळा गैरसमज आहे आणि तो गैरसमज दूर करण्यासाठी तुम्ही त्यांना कुठला सल्ला द्याल? की प्रामुख्याने गैरसमज हे जास्त करून एखादं आजार किती डेंजर आहे आणि त्यामुळे हे होतं की लोक जास्त घाबरले जातात आणि डॉक्टर सागर यांच्याशी आपला संपर्क होत नाहीये. आपण डॉक्टर मंजिरी जोशी यांच्याकडे जाऊ. डॉक्टर मंजिरी जोशी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे जवळजवळ सर्वांचीच आर्थिक परिस्थिती अशी नाहीये की डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे इम्युनिटी बुस्टर बाजारात जाऊन घेऊन येऊ आणि आपण खाऊ आणि आपली इम्युनिटी मेंटेन ठेवू. आहे ती इम्युनिटी आपण कशी मेंटेन ठेवायची आणि आहे त्या साधन सामग्रीमध्ये ती कशी टिकवायची, त्यासाठी काय करायला पाहिजे ते सांगा.
बेसिकली आता सध्या जर बघितलं आपण तर आर्सेनिक अल्बमचं आयुष मंत्रालयाने जे जाहीर केलेलं आहे की 3 दिवसाचा डोस घ्यायचा आणि दॅट कुड बी अ प्रिव्हेंटिव्ह थिंग फॉर यू. तर ते घेण्यासाठी प्रचंड गर्दी चालू आहे आणि विथ ड्यू रिस्पेक्ट टू होमिओपॅथी, पण काही ठिकाणी समाजकंटक आहेत, ती म्हणजे बोगसगिरी पण चालू आहे, खोटी औषधं देणं आणि ह्या गोष्टीही चालू आहेत. तर या सगळ्या ह्याच्यावरती आयुष मंत्रालयानेच आयुर्वेदाचा एक अल्टरनेटिव्ह मेडिसिनचं एक हे म्हणून दिलेलं आहे की एक काढा आपण घरच्या घरी बनवून घेऊ शकतो, की जो घरच्या सगळ्या सामग्रीमध्ये तयार होणार असतो. तर ते जे पोस्ट आहे ते सगळीकडे व्हायरल आहे. तरी पण मी तुम्हाला सांगते की एक तुळशीची पानं, तुळस हल्ली प्रत्येकाच्या घरी असते. तुळशीची एक 5-6 पानं, एखादा मिरीचा दाणा, दालचिनी, हे सगळे जे मसाल्याचे पदार्थ आहेत, 4 काळ्या मनुका आणि ह्या सगळ्या सुंठ म्हणा, या सगळ्या गोष्टी, सुंठ नसेल तर आलं, या सगळ्या गोष्टी घालून एक 2 कप पाण्यामध्ये घालून ते पाणी उकळायचं आहे निम्म होईपर्यंत आणि मग तो जो एक काढा तयार झालेला आहे, तर मोठ्या माणसांनी एक कपभर घ्यायचा आहे रोज आणि लहान मुलांना अगदीच लहान असतील तर पाव कप आणि साधारण एक 10 वर्षाच्या आसपास, 10 ते 15 वर्षाच्या आसपास वय असेल तर अर्धा कप देणं हे कधीही चांगलं आहे. म्हणजे हा आजीबाईचा बटवा जो आपण म्हणतोय, तर तो इथे कामाला येणार आहे. आणि बाहेरून जेव्हा आपण जाऊन येतोय किंवा ज्यांना अत्यावश्यक सेवेमध्ये, जे मगाशी कांबळे सर म्हणाले तसं रोजच जायला लागतंय, त्यांनी सुद्धा ही सवय लावून घेतली पाहिजे की रोज सकाळी उठल्यानंतर गरम पाण्याने गुळण्या आपण हळद आणि मीठ घालून करणारच आहोत. करोना असू देत नसू देत, जे काही व्हायरसेस आहेत, जे काही इन्फेक्शन्स आहेत, ते लोकली किल करण्यासाठी, लोकली त्याचा समूळ नायनाट करण्यासाठी ही सवय म्हणून लावून घ्यायला काही हरकत नाहीये. आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्याच्यामुळे गरम पाणी पिणं हा थोडासा त्रासदायक विषय ठरू शकतो. तरीही ज्या वेळेला शक्य आहे त्यावेळेला एक कोमट पाणी पिण्याची जर का सवय लावून घेतली तर या व्हायरसच्या दृष्टिकोनातनंही ती चांगली आहे आणि एकंदरीतच तुमच्या आरोग्यासाठी पण ती चांगली आहे. आणि इम्युनिटी किंवा प्रतिकारशक्ती ही काही एका दिवसात येणारी गोष्ट नाहीये. ह्याच्यासाठी आपलं सर्वसाधारण राहणीमान, रोजच्या रोज असणारा आहार, रोजच्या रोज असणारा व्यायाम, या सगळ्या गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींवरती आपण लक्ष दिलं तर मला नाही वाटत की आपल्याला काही करोना काय, कोविड काय, आणखीन कुठल्याही रोगाचा तेवढा त्रास होऊ शकेल. ओके, धन्यवाद डॉक्टर. मी डॉक्टर राऊत यांना एक शेवटचा प्रश्न विचारतो. की आपल्या हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या प्रसूती सुद्धा होतात. त्या प्रसूती होत असताना ज्या गरोदर स्त्रिया आहेत त्यांनी कशी काळजी घेतली पाहिजे त्याविषयी थोडी माहिती द्या. प्रसूती होत असताना काय बोललात तुम्ही? गरोदर स्त्रियांनी ह्या काळात कशी काळजी घेतली पाहिजे? ओके. पहिली गोष्ट म्हणजे सध्याच्या गाईडलाईन्स प्रमाणे 35 आठवड्याच्या पुढच्या गरोदर स्त्रीचा कोरोना टेस्ट झाला पाहिजे. कारण आता ह्या गोष्टींमध्ये फार विषय आहेत की जेव्हा प्रसूतीसाठी कोण पेशंट येतो तेव्हा वी डोंट नो की तो नॉर्मल होणार आहे का, त्याला इमर्जन्सी LSCS लागणार आहे. सो कोरोना टेस्ट स्क्रीनिंग हे प्रेग्नंट लेडीजचं झालं पाहिजे. अदर दॅन दॅट, ऍज आपल्याकडे पद्धत आहे लोकांना की डिलिव्हरी नंतर भरपूर गर्दी केली जाते, ते सगळं टाळलं गेलं पाहिजे. जेवढे माझ्याकडे पेशंट येतात आम्ही त्यांना सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, सगळे ऐकतात पण ह्या प्रथा थोड्याशा बदलल्या पाहिजेत की डिलिव्हरी नंतर पूर्णच्या पूर्ण दुरून लोक भेटायला येणं वगैरे हे कमी व्हायला पाहिजे. सेकंडली, बाळाला आपल्याकडे जन्म झाल्यानंतर पहिले 8 ते 10 दिवस फार केअर घेतली जाते, ते एक चांगली गोष्ट आहे. क्लिनलीनेस फक्त त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला ऍड करायला लागेल की मुलांचं हँडलिंग हे लिमिटेड लोकांनी केलं पाहिजे, बाहेरून गेस्ट मिनिमाइज केले पाहिजेत, घरी सुद्धा, हॉस्पिटलला सुद्धा. आणि ह्यानंतर पण आईचं डाएट हे फार मॉनिटर केलं पाहिजे. बेसिकली आपल्याकडे काही एरियाजमध्ये तर फारच आईला खूपच कमी जेवण दिलं जातं. प्रथा आहेत, वी कांट से एनिथिंग अबाउट इट, बट द थिंग इज की तिचं डाएट खूप सफर करतं आणि त्यामुळे मुलांचं न्यूट्रिशन पण खूप सफर करतं. आम्ही काउन्सिल करतो आमच्या एंडनी, पण फॉलोअप्स मध्ये कधीतरी आई येते भेटायला, तेव्हा आम्हाला भेटतं आणि तेव्हा सगळे मेंबर्स असतीलच, नॉट नेसेसरी. सो ऍज अ टेक होम मेसेज मी तर एवढंच सांगेन की एक मदर जर एक्सपेक्टिंग आहे, जर डिलिव्हर होणार आहे, तर तिचा आहार हा पौष्टिक असलाच पाहिजे डिलिव्हरीच्या आधी, आणि डिलिव्हरीच्या नंतर तर तिला 2 व्यक्तींचं जेवण एका टायमाला खायला गेलं पाहिजे, तेव्हा ती बाळाला प्रोव्हाइड करू शकेल.
हा तर आमचा एरवीचा पण हा आहे. आता राहिली गोष्ट लहान मुलांना हँड सॅनिटायझर यूज करायचा का नाही. 1 महिन्याच्या खालच्या मुलांना आम्ही जनरली अवॉइड करा बोलतो, बिकॉज हँड सॅनिटायझर मधला जो अल्कोहोल असतो तो 1 महिन्याच्या खालच्या मुलांच्या स्किन मधनं ऍब्झॉर्ब होऊ शकतो. सो जनरली तुम्ही साबणाने हात पाय धुवून घेतले आणि बाळाचे हात पाय साबणाने धुवून घेतले दिवसातनं 2 वेळा तरी भरपूर झालं, आणि हँडलिंग मिनिमाइज केलं तरी तुमच्या बाळाला ह्या सगळ्या गोष्टींचे काही प्रॉब्लेम नाहीयेत. आणि राहिली गोष्ट लहान मुलांमध्ये कोरोना जरी पॉझिटिव्ह झाला तरी त्यांना कॉम्प्लिकेशन व्हायचे चान्सेस कमीच आहेत, हे लक्षात ठेवलं गेलं पाहिजे. पण त्या लहान मुलांचे आई वडील जर हेल्दी राहिले तर ते मूल दुसऱ्या दिवशी काहीतरी त्याचं भवितव्य आहे. सो काळजी ही घेतली गेलीच पाहिजे, काळजीला पर्याय नाहीये. ओके, थँक्यू डॉक्टर. डॉक्टर सागर कांबळे यांच्याकडे पुन्हा येतो. माझा आवाज येतोय का? हो हो. हा, डॉक्टर सागर, मला एक सोशल प्रश्न असा विचारायचा आहे तुम्हाला, की या काळामध्ये तुम्ही मगाशी आपला प्रश्न अर्धवट राहिला, की लोकांमध्ये गैरसमज आहे. लोक त्याला गावात एखाद्या होम क्वारंटाईन रुग्णाला गावात घ्यायला तयार होत नाहीयेत. एखाद्या घरामध्ये असा रुग्ण सापडला तर त्याच्याशी संपर्क करताना लोक वेगळ्या प्रकारचा सगळ्या डॉक्टर्सनी आपापसात चर्चा करायची. होस्टची रेंज गेली वाटते. काय होते, लाईव्ह आहे अजून, तर ते स्टॉप करूया. थोडस वेट करूया, मला वाटतं 2 येस, मी साइन आउट करतोय. वेट करा म्हणतायत, थांबा. जर ते ऍड होत असतील तर विल कंटिन्यू. ठीक. मला ऍड करा. हा, माझा आवाज येतोय? येतोय. हा, आपल्याकडे शेवटची 2 मिनिटच आहेत. ह्या कार्यक्रमाचा समारोप करताना सागर कांबळे, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. हा, तर ही जी बाब आहे ही प्रत्येक समाजाच्या प्रत्येक व्यक्तीने समजून घेतली पाहिजे, की ज्याला कोरोना झालाय हा काय कोण राक्षस झालाय की काय भूत झालाय असं अजिबात नाहीये. आणि त्याने एक भावकीचं आणि एक प्रेमाचं वातावरण समाजाने तयार ठेवलं पाहिजे. आणि जो झालेला आहे, ज्याला कोरोना झालेला आहे, हे काय त्याच्या चुकीमुळे झालेलं आहे किंवा त्याला खूप मोठा गुन्हा केलेला आहे त्याने, असं नाहीये. तर आपण त्याच्या भोवती एक चांगला आदर आणि हे ठेवलं पाहिजे, त्याला कॉन्फिडन्स दिलं पाहिजे. तर उद्या त्याला झाल्यावर तर उद्या आपल्याला होऊ शकतो, याचं प्रत्येकाने याचं जे रिअलायझेशन हे ठेवलं पाहिजे. आणि त्या अनुषंगाने एक असं ऍटिट्यूड समाजामध्ये झालं पाहिजे की वी विल फाईट द कोरोना टुगेदर. आपण सगळे मिळून ह्याच्याशी फाईट करू, आणि ज्या वेळेला आपण सगळे एकत्र येऊ आणि एक चांगलं मॅच्युरिटीने वागू तरच आपण ह्या कोरोनावरती मात देऊ शकतो. आणि जे सुशिक्षित लोक आहेत त्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतलं पाहिजे, आणि जे इतर लोक आहेत त्यांनी त्यांना ज्ञान दिलं पाहिजे, की त्यांच्यावरती टीका नाही केली पाहिजे. अरे हा तर असा काम करतो, घाणीची कामं करतो, ह्याला तर होणारच. तसं न करता शेवटी तो माणूस आहे, आणि आपण माणूस असल्यामुळे इतर प्राण्यांपासून वेगळे आहोत, आणि त्यामुळे आपण आपलं जे काही जीवन जे आहे आणि या कोरोनावरती मात करायचं आहे एक चांगलं मॅच्युअरली आपण करू शकतो. ओके, थँक्यू. सर्व डॉक्टरांचं या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल रसायनिकांतर्फे मी आभार मानतो. आणि आपण खूप उपयोगी अशी माहिती सर्वांपुढे ठेवली, आणि त्यामुळे या रसायनीमधून कोरोना नक्कीच हद्दपार होईल याची मला खात्री आहे.
डॉक्टर रविराज जाधव, डॉक्टर विशाल राऊत, डॉक्टर मंजिरी जोशी, डॉक्टर सागर कांबळे, आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपला महाराष्ट्र मीडिया न्यूज यांच्यातर्फे मी तुमचा हार्दिक आभारी आहे. तर हे होते आपल्या आरोग्य रासायनिक आणि आरोग्य या विषयावरती चर्चा करण्यासाठी आलेले आपल्या रासायनिक परिसरातील डॉक्टर मंडळी यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की या कोरोनाला कुठल्याही प्रकारे घाबरायचं नाही, तर याचा प्रतिबंधासाठी जे काही उपाय दिले आहेत ते एकदम ह्याच्याने पाळायचे आहेत आणि दृढ निश्चय करायचा आहे की या रसायनीतून कोरोना हद्दपार होईल. आपला महाराष्ट्र मीडिया न्यूज तर्फे मी संपादक आकाश कांबळे यांचा सुद्धा आभारी आहे. तसेच माझे सहकारी सतीश पाटील, सुजित सोनावळे आणि आपला मीडियाचे मुख्य संपादक गोपीनाथजी सोनावणे यांचा मी आभारी आहे. नमस्कार.